नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 16वा कविता आहे त्याचं नाव काय आहे? हम चलते सीना तान के. काय आहे तिचं नाव? हम चलते सीना तान के. आणि याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया आपण इथे काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, इथे आपण पहिले बघणार आहे कवी यांचा परिचय. काय बघणार आहे? कवी यांचा परिचय. तर कवी कोण आहे? डॉक्टर हरिवंश राय बच्चन. कोण आहे? डॉक्टर हरिवंश राय बच्चन. तर पहिला आपण यांचा जन्म आणि यांचा परिचय बघणार आहे. तर यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 इलाहाबाद उत्तर प्रदेश. मृत्यू 18 जनवरी 2003. रचनाएं मधुशाला, मधु कलश, निशा, निमंत्रण, क्या भूले क्या याद करूं, 10 द्वारा, से सोपान तक, नीड का निर्माण, फिर आदि, परिचय। बच्चन जी हिंदी कविता में उत्तर छायावादी के प्रमुख कवी हैं. तर बच्चन जी यांनी कवितातून छायावादी यातून प्रमुख कवी आलेली आहे. काय आहे? यातून प्रमुख कवी आहेत. आणि प्रस्तुत रचना के माध्यम से कवि ने समता, बंधुता, श्रम एवं देश प्रेम की भावना के महत्व को प्रतिपादित किया है. आणि यानंतर यांनी काही असंही धर्म किंवा आपला श्रम म्हणजे खूपच श्रमा करायच्या बद्दल या देशप्रेमची भावना उत्पन्न केलेली आहे. तर चला बघूया अजून आपण काय पाहणार आहे यातून. बघा, इथे तुमचे जे कविता आहे त्यांची पंक्ती इथे दिलेली आहे ते आपण आता बघणार आहे. बघा, धर्म अलग हो, जाति अलग हो, वर्ण अलग हो, भाषाएं, पर्वत सागर तट वन मरुस्थल, मैदानों से हम आए, फौजी वर्दी में हमें सबसे पहले हिंदुस्तान के, भारत माता के बेटे हम चलते सीना तान के. तर याबद्दल यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. तर कशा प्रमाणे दिलेले आहे आपण हे बघणार आहे. तर चला बघूया. इथे कवीने काय सांगितलं आहे की आमचा जो धर्म आहे, ते खूपच भिन्न आहे. आमचा जे धर्म आहे खूपच भिन्न आहे. आपली जाती वेगळी आहे. आपली जाती कसा आहे? वेगळी आहे. आणि आपले जे पात्र आहे ते पण वेगळी आहे. आपण वेगवेगळ्या भाषा बोलते. आपण काय करते? वेगवेगळ्या भाषा बोलत आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत. आम्ही काय करत आहे? वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत. कोणी डोंगरापासून किंवा कोणी कुठे राहत आहे? कोणी डोंगराळ प्रदेशातून आलेला आहेत. काही किनारी प्रदेशातून, तर काही वालवाटातून आलेला आहे. कोणी मैदानातून आले. पण इथे सर्व भारतीय सैन्याचे काय दिलेले आहे? इथे सर्व भारतीय सैन्यांच्या गणवेशात परिधान केलेला आहोत. आणि आम्हाला काय दिलेले आहे? आम्हाला अभिमान आहे की आपण भारतीय आहोत. आणि भारतीय जे हे सैन्य आहे किंवा आम्ही भारतीयांचा पुत्र आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारतीय आहे. तर याप्रमाणे पहिल्या ज्या पंक्ती होतात त्यांचं स्पष्टीकरण झालेलं आहे. मी परत सांगत आहे, तुम्ही बघूया. इथे कवी काय सांगितले आहे? कवीने सांगितले आहे की आमचा धर्म अलग आहे किंवा जाती अलग आहे, आपल्या वर्ण अलग आहे, आपली जी भाषा आहे ती वेगवेगळी आहे. तर कोणी इथे पर्वतीय सागरातून म्हणजे कोणी इथे वेगवेगळ्या प्रांतातून इथे आलेला आहे. कोणी डोंगरापासून आलेला आहे किंवा कोणी नदीचे किनाऱ्यापासून आलेला आहे, तर काही बलाटातून आलेला आहे आणि कोणी मैदानावरून आलेला आहे. परंतु आम्ही सर्व कोण आहे? भारतीय सेनांचा गणवेश घालून, भारतीय जे सेना आहे त्यांचा गणवेश घाली परिधान केलेले आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारतीय सेनाचं मूल्य आहे किंवा भारत माताचे मूल्य आहे आणि याचा अभिमान आम्ही राहत आहे. कळलं की नाही? लवकर सांगा. हो, तर आता दुसरा बघूया. चला बघा, हिंदुस्तान की जिसकी मिट्टी में हम खेले खाए,
जिसकी रजकण हमको ममता समता से अपनाए, कर्ज चुकाने हमको उन रजगढ़ के इंसान के, भारत माता के बेटे हम चलते सीना ताण के. इथे म्हणाले आहे की आपण काय आहे किंवा काय करणार आहे. बघा इथे म्हणाले की आपले जे देशाची माती आहे, आपली देशाची जो माती आहे, ज्यापासून आपण वाढलेला आहे, या मातीपासूनही आपण वाढलेला आहे. आम्ही मातृभूमीचे मातीचं खेळत मोठे झालो आहे. आम्ही काय करत आहे, मातृभूमी यांची मातीतून खेळत मोठे झालेला आहेत. तर याप्रमाणे या मातीतून आपण मोठे झालेले आहेत. ज्या मातीत आपल्या ममताकडे आणले आहे. कुठे आणलेले आहे, ममताकडून आणलेले आहे. ती आमची मांडीवर आहे, ती आमची मांडीवर आहे. त्या पवित्र मातीचा आपल्या कुठे आपल्या घ्यात घावेच लागेल. आम्ही त्यासाठी काहीही करू, आपण त्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काहीही करू शकत आहे. आणि याप्रमाणे इथे दिलेलं आहे की आम्ही जे आहे कोणाचा पुत्र आहे, भारत माताचे पुत्र आहे. आणि त्या भारत माताचा अभिमान आम्हाला खूपच आहे, आपल्याला खूपच आहे. आणि तिथे आपण खूपच नेहमीप्रमाणे चालत आहे. कळलं की नाही? लवकर सांगा. हो बघा परत सांगते मी. इथे काय म्हणाले आहे की आम्ही सगळे कोण आहे, हिंदुस्थानी आहे. आणि आम्ही या मातीतून, भारत माताचे मातीतून किंवा हिंदुस्थानीचे मातीतून आम्ही इथे खेळलेले आहे किंवा माझा जन्म पण इथे झालेला आहे. आणि ज्यांचं जे रजकण, ज्या मिठीतून आपल्याला ममता भेटलेली आहे, त्याला आपल्या समता अपनवायचं आहे. आणि त्यांचं कर्ज चुकवून काय करायचं, जे मिठीला आपण खेळत आहे किंवा त्यांचे जे उद्धार आपल्याला साठी करणार आहे, त्यांचं कर्ज घालून आपण कुठेही करणार आहे. आणि या राज्यासाठी किंवा हा राजकारणासाठी आपण काहीही करत आहे. आणि मला खूपच अभिमान आहे की मी भारत माताचं मूल आहे. आणि आम्ही खूपच चांगल्या प्रमाणे चालत आहे. कळलं की नाही? लवकर सांगा. कळलं, छान. तिसरं बघूया. चला आता बघा तुमच्या समोर आलेला आहे तिसरा. बघा, जिसकी पूजा में सदियों से श्रम के फूल चढ़ाए हैं, जिसकी रक्षा में पुरखों ने अनगिनत शीश कटाए हैं, हम रखवाले पौरुष वाले उसके गौरव मान के, भारत माता के बेटे हम चलते सीना तान के. तर इथे काय म्हणाले आहे बघा, इथे म्हणाले आहे की आपल्या जे कष्टाने मिळाले, आपल्याला जे कष्टाने मिळणारे फुलांना अर्पण आपल्या पूजनांचा चरणी भारत माता आहे. आणि याप्रमाणे काय करणारे आहे, याप्रमाणे आपल्याला जे भी शतकानुशातक किंवा कसा प्रमाणे मुलांना त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला पुष्कळ पूर्वजांनी हसत हसत त्यांचे डोके कापले आहे. काय केलेले आहे, त्यांचे डोके कापले आहे. आम्ही त्याच भारत माताचे अभिमान आणि सन्मानाचा रक्षक आहोत. आपल्या मनामध्ये धैर्याची आपल्या मनामध्ये धैर्याचे कमतरता नाही. काय करणार आहे, कमतरता नाही. भारत माताचं पुत्र आम्ही आणि हा अभिमान शिवतो. चला पुढे जाऊया. आणि बघा इथे परत मी सांगत आहे, बघा या इथे म्हणाले की ज्यांची पूजा सदियो म्हणजे खूपच पूर्व त्यांची पूजा केलेली आहे, त्यांच्या श्रमाचं फूल आम्ही चढवत आहे. आणि त्याच्या रक्षासाठी जे पूर्वजन आपले होते, जे अनगिनत लोकांनी भारत मातासाठी किंवा हिंदुस्थानसाठी आपला शीश कापवले आहे, त्यांचा आम्ही आपण रखवाले आहे. आणि त्यांचा गौरवसाठी किंवा त्यांचा मान्यसाठी आपण काहीही करणार आहे. आणि आम्ही गर्व आहे की आम्ही कोण आहे, भारत माताचा पुत्र आहे. कळलं की नाही? लवकर सांगा. हो तर चला अजून बघूया. हम गिर जाए किंतु ना गिरने देंगे देश निशान को, हम मिट जाए किंतु ना मिटने देंगे हिंदुस्तान को, हम सबसे आगे रहते हैं अवसर पर बलिदान के, भारत माता के बेटे हम चलते सीना तान के. तर इथे काय म्हणाले आहे बघूया. इथे म्हणाले आहे की बघा रणगणात काय म्हणाले बघा,
नीटप्रमाणे ऐकून घ्या. रंग प्रमाणात किंवा रणगणातच लढताना, रंगगणातच लढताना आपण पडतो. काय? आपण पडतो. पण आपला प्रिय तिरंगा, जे आपला प्रिय तिरंगा आहे, कधीही तिला पडू देणार नाही आम्ही. कधीही तिला पडू देणार नाही आम्ही. आपण मातृभूमीचं रक्षण केले की नाही होईल. काय म्हणाले? केले की नाही होईल. देशासाठी शहीद व्या, परंतु आपला प्रिय देश आम्ही कधीही आगीत येऊ देणार नाही. त्याच्या निमित्ताने आम्ही आघाडीवर राहतो. आम्ही भारत माताचे मुले आहेत. त्यातून आपल्याला खूपच अभिमान आहे आणि आम्ही चालत आहे. बघा, याप्रमाणे इथे चौथा पॉइंट असंही दिलेलं आहे. परत सांगत आहे बघा. इथे म्हणाले आहे कवी की आम्ही गिरणार, आम्ही म्हणणार, परंतु जे आपल्या भारत माताचे जे तिरंगा आहे, जे निशाणी आहे, ते आपण कधीही पाडू शकत नाही. आम्ही मिटणार, पण त्यांना काहीही आपण करू देणार नाही. आणि हा सर्वश्रेष्ठ महत्वाची गोष्टी आहे की आपण सगळ्यासाठी खूपच पहिल्या जाते, आपण बलिदानासाठी खूपच पहिल्या जाते. त्या रंगाचं काहीही आपल्याला देशासाठी शहीद व्हायचं आहे, तर आपण असं ठाऊक नाही की हा माझा आहे, हा नाही. आपण पहिल्या जाते आपला प्रिय शहीद यांना आम्ही कधीही आघात नाही टाकायचा आणि नेहमीप्रमाणे यांचं बलिदान करायचं. आम्ही कोण आहे? भारत माताचा मुलं आहे आणि आपल्याला गर्व आहे किंवा अभिमान आहे. कळलं की नाही? लवकर सांगा. हो. तर तुमच्या समोर आता अजून पोयम आलेला आहे किंवा तुमच्या समोर आता अजून कविता आलेल्या आहेत. बघा. जो वीरत्व विवेक समर में हम सैनिक दिखलाएंगे, उसकी गाथाएं भारत के गांव नगर घर गाएंगे. आप नगीन कंठों में गूंजेंगे बोल हमारे गान के, भारत माता के बेटे हम चलते सीना तान के. इथे म्हणाले आहे की कवी, आम्ही भारतीय सैनिक जे विवेक आणि पराक्रम, आम्ही जे भारतीय सैनिक आहे ते विवेक किंवा पराक्रम रणगणात दाखवतील. त्यांचं कथा प्रत्येक गावातून, शहरातून घरात गायला जातील. काय करणार? गायला जातील. आमच्या शौर्य, काय म्हणाले आहे? आमच्या शौर्य आणि आमच्या त्यागाची गाणी असंख्य म्हणजे त्यांचं काहीही आपण ती किती आहे किती नाही ठाऊ शकतं, मोजू शकतं. तर असंख्य गाण्यांनी गायली जातील आणि भारत माताचं बेटे हम चलते सीना तान के. तर याबद्दल इथे मी परत सांगत आहे की म्हणाले आहे की आम्ही भारतीय सैनिक आहे आणि यांचे जे पराक्रम किंवा यांचे जे सैनिक त्यांनी जे धीरप्रमाणे दिलेले आहे, त्यांची जी कथा आहे, त्यांची जी गाथा आहे, आम्ही भारतातून किंवा गाव किंवा नगर किंवा सगळं प्रमाणे जे जिथे जाणार आहे तिथे जाऊन आपण अनगिनत कंठातून म्हणजे तिचं बोल किंवा तिचं गाणं आहे ते गुंजून जाणार आहे आणि आमच्यासाठी किंवा सगळं जे सैनिक आहे त्याच्यासाठी खूपच बोल गाणार आहे. तर याबद्दल आम्ही जे भारत माताचे पुत्र आहे किंवा त्यांचं जे मुले आहे त्यातून आपल्याला खूपच अभिमान वाटत आहे आणि त्याबरोबरही आपल्याला अभिमान बरोबरही राहणार आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे आपण जे भारत माताचं मूल आहे आपल्याला सर्व दिलेलं आहे आणि जे लोक शहीद आहे त्यांच्यासाठी आपल्याला काही करायचं आहे तर याबद्दल असाही प्रमाणे आपण करणार आहे. तर आपल्याला जे भारत माताचा आपला गर्व मानायचा आहे की आपण भारत माता यांचं पुत्र आहे आणि आपण इथे राहत आहे. धन्यवाद.